त्यानंतर भागाकार केल्यानंतर डी हा सॉल्व झाल्यानंतर असतो एम, आणि एमचा अर्थ आहे मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार. मग आता गुणाकार करताना आपण ब्रॅकेटमध्ये दिलेला एखादा असेल गुणाकार, तो ब्रॅकेटमधला गुणाकार करणार, त्यानंतर आपण भागाकार करणार, आणि मग नंतर ब्रॅकेटच्या सेपरेट जर एखादा गुणाकार असेल तर तो आपण गुणाकार त्या पूर्ण प्रश्नामधला सॉल्व करणार आहोत. त्यानंतर आहेत ए म्हणजेच बे. एचा अर्थ आहेत ॲडिशन, बे म्हणजे बेरीज. मग आता गुणाकार झाल्यानंतर आपण बेरीज हे सॉल्व करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आहेत एस म्हणजेच व, एस म्हणजे समेशन, व म्हणजे वजाबाकी. मग आता यामध्ये शेवटी आपण क्रिया जी करणार आहोत ती आहेत वजाबाकी. अशा पद्धतीने आपल्याला बॉडमॉस म्हणजेच कंचे भागू बेव या नियमाचा उपयोग करून प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात. हे प्रॉब्लेम किती असतील